तर L&T कंपनीचे जे चेअरमॅन आहेत त्यांनी म्हणलं की तुम्ही बायकोचं तोंड बघून किती वेळ बघणार. त्यांचं हे असं म्हणण्यामागचं कारण हे होतं की त्यांच्या मते एम्प्लॉई जे आहे त्यांनी संडेला पण काम करावं, संडेला पण सुट्टी घेऊ नये. त्यांच्या मते एम्प्लॉईने 90 तास काम करावं. त्याच पद्धतीने इन्फोसिसचे नारायण मूर्ती आहेत त्यांनी पण असंच काहीतरी सिमिलर गोष्ट म्हणलेली की 72 तास लोकांनी काम करायला हवं. म्हणजे हे जे उद्योगपती आहेत त्यांच्यानुसार लोकांनी त्यांची बाकीची सगळी लाईफ सोडून द्यायची. त्यांची बायका पोरं, त्यांची जी लाईफ आहे पर्सनल लाईफ ती सोडून द्यायची आणि फक्त कामच करायचं. नारायण मूर्तींच्या मते ते तर वर्क लाईफ बॅलन्स मध्ये विश्वासच ठेवत नाही. तुम्हाला माहिती आहे काय, युके मध्ये 48 तासाच्या वर काम करून घेणं हे इलिगल आहे आणि हे इन्क्लुडिंग तुमचं ओव्हर टाइम आहे. म्हणजे काय, ओव्हर टाइम जरी तुम्ही केला तरी ते 48 तासापर्यंतच करावं लागतं तुम्हाला. इकडे वर्क लाईफ बॅलन्सला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि तशा पद्धतीने सॅलरी पण इथे मिळते. आपल्या इकडं आजही MIDC मध्ये 12-12 तास लोक काम करतात आणि हवे तसं वेतन त्यांना मिळत नाही. 14-15 हजारावर ते काम करतात 12-12 तास आणि त्यातच हे उद्योगपती येतात आणि म्हणतात बाकीच्या सगळी गोष्टी सोडा, तुमची लाईफ सोडा, तुमची मुलं बाळं सोडा आणि फक्त कामच काम करा.